नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सरळ व्याज टाईप सेकंड। माझा सरळ व्याज टाईप 1 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला टाईप 2 हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल। माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करून घ्या। बघा, आज आपण बघणार आहे सरळ व्याज टाईप 2। टाईप 1 हा व्हिडिओ अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार। बघा, आता टाईप 2 चं फर्स्ट उदाहरण, कोणत्या संख्येचे दशांशे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 720 रुपये होते। ठीक आहे, मी तुम्हाला टाईप 1 मध्ये सुद्धा सांगितलं एक सूत्र, ते सूत्र आपल्या संपूर्ण सरळ व्याज चॅप्टर मध्ये यूज करायचं आपल्याला। एकमेव सूत्र आहे, तुम्हाला सांगितलं कोणतं आहे ते सूत्र आहे। बघा, सरळ व्याज बरोबर आपलं सूत्र आहे दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। हे आपलं सूत्र आहे। तुम्हाला सांगितलं हे एकमेव सूत्र आहे की सरळ व्याज बरोबर दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। हे एकमेव आहे। बघा, आता कसं सॉल्व करायचं आहे। बघा, आता आपण बघू कोणत्या संख्येची, म्हणजे आपल्याला कोणती संख्या म्हणजे आपल्याला मुद्दल काढणं आहे। दशांश किती 10%, दर साल दर शेकडा, याचा अर्थ आहे दशांश म्हणजे दर साल दर शेकडा 10% दराने। दर लिहून घेऊ आपण, किती आहे दर आपला 10। कोणती संख्या म्हणजे काय मुद्दल, आपल्याला मुद्दल काढणं आहे। मुद्दल आपण घेऊ x गुणेला वर्ष, वर्ष किती दिलं आपल्याला 3 वर्ष, वर्ष लिहून घेऊ आपण 3 भागेला 100। आणि सरळ व्याज किती दिलं आपल्याला, सरळ व्याज दिलं 720। सरळ व्याज किती दिलं आपल्याला 720। ठीक आहे, आता आपल्याला x ची किंमत काढणं आहे। मग आता 100 इथं खाली आहे, इथं काय येतो वर, म्हणजे काय येते 720 हा गुणेला 100 भागेला, आता 10 आणि 3 इथं गुणेला येतं खाली भागेला, 10 गुणेला 3 बरोबर x। ठीक आहे, 0 0 कट। ठीक आहे, इथं बसतो आता 3चा भाग, 3 दुनी 6, 3 चूक 12 म्हणजे 24चा भाग बसतो, 24 1 24। इथं लिहितो मी 0 2 जसेच्या तसे, हा आपला x। म्हणजे मुलांना किती आहे आपली मुद्दल किती आहे तर 2400 रुपये। ठीक आहे, तुम्हाला सांगितलं की एकमेव सूत्र आहे सरळ व्याजचं, सरळ व्याज बरोबर दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। बघा, आणखी बघूयात आपण। ठीक आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून जाईल। बघा, कोणत्या संख्येचे दशांश 3.5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 77 रुपये होते। म्हणजे कोणती संख्या, परत तुम्हाला सांगितलं सूत्र आपलं एकमेवच आहे, कोणतं आहे बघा, सरळ व्याज बरोबर दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। हे आपलं एकमेव सूत्र आहे। बघा, आता कोणती संख्या म्हणजे मुद्दल दशांश 3.5% दराने, म्हणजे दर किती आपला 3.5% दर आहे। मुद्दल म्हणजे कोणती संख्या, म्हणजे मुद्दल आपल्याला काढणं आहे। वर्ष किती तर 2, वर्ष किती घेऊ आपण 2 भागेला 100। 2 वर्षाचे सरळ व्याज किती दिलं आपल्याला 77। सरळ व्याज किती दिला वर्ष 2 आणि 77, इथे दिलं 77। म्हणजे आपल्याला काढणं काय x ची किंमत आहे। ठीक आहे, बघा, आता x ची किंमत काढणं 100 तर भागेला येते तो गुणेला, म्हणजे काय येते 77 गुणेला 100 आणि 3.5 हा इथं आहे, हा तो खाली भागेला 3.5 गुणेला 2 बरोबर x। ठीक आहे, बघा, तुम्हाला भागाकारमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे। ठीक आहे, पॉईंट नंतर वर किती 0, पॉईंट नंतर खाली किती 0, पॉईंट नंतर अंक आहेत, इथं पॉईंट नंतर एक खाली अंक आहे, वर काहीच नाही, म्हणजे काय तो 0। तुम्हाला जर पॉईंटचा भागाकार जमत नसेल तर तुम्ही पॉईंटचा भागाकार हा माझा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ अवश्य बघा, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। ठीक आहे, बघा, आता काय येतं 77 गुणेला 100 भागेला 35 गुणेला 2, हा इथं 0 गेला, इथं 0 वाढून जातो। आता आपण काटछाट करू। ठीक आहे, बघा, 5
7 35, 5 दुनी 10, ठीक आहे. 7 1 7, 7 1 7 म्हणजे इथं बसला 11चा 2 2 कटला, म्हणजे आपलं काय उरलं इथं 11 आणि 2 शून्य जसेच्या तसे. हा आपली एक्सची किंमत आहे. ही आपली काटछाट झाली, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय 1100. बघा 7चा बसला इथं 11चा, इथं 1 उरला 11 1 11 2 शून्य जसेच्या तसे, ठीक आहे. या प्रकारे आपण बघितला सरळ व्याज टाईप 2, ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.